मोर्या मोर्या. जाऊ दे. तर नमस्कार मित्रांनो, खूप टाईमनंतर आज मी व्लॉग करतो आहे. जवळजवळ वर्ष होऊन गेले असतील बरीच की व्लॉग केलेला नाही आहे. चॅनल आपला पूर्णपणे डेड होता. सो आजची जी तारीख आहे 1 मार्च 2026 आणि आज फायनली एक ट्रिप होते. ही ट्रिप तर भरपूर मारल्या म्हणा यामधल्या काही दिवसात वर्षांमध्ये ट्रिप भरपूर झाल्या. बाईकवर झाल्या, गाडीने झाल्या, बट व्लॉग नाही बनवला कधी. सो आज खूप टाईमनंतर असं थोडं मन केलं की आज थोडा व्लॉग करू आपण. सो आज जे आम्ही चाललो आहोत गोव्याला, मित्राच्या गावी चाललो आहेत होळीला. 2 दिवसानंतर होळी आहे. सो आम्ही आज निघतो आहे. आज 1 तारीख आहे. संध्याकाळचा टाईम आहे किती 6 वाजलेत. सो आत्ता गाडी काढायला आलो आहे आम्ही आणि आता बॅग्स वगैरे पॅक करू सगळे गाडीमध्ये. ॲक्च्युली इकडून दुसऱ्या मित्राचं घरी येणार, तिकडे सगळे भेटणार आहेत. मग तिकडे बॅग्स वगैरे भरू. आणि आपली पण गाडी इकडेच आहे, बट ही नाही जाते यावेळी. आपण ही गाडी घेऊन चाललो आहे. सो आता लेट्स गो. सो आता वाजले आहेत किती 7. सो 7 वाजलेत आणि फायनली आमची ट्रिप जी आहे ती आज चालू झाली आहे. इकडे दादरवरून निघालो आहे आम्ही आणि सगळ्यांची एक्साइटमेंट आता तर एकदम हाय आहे. कशी एक्साइटमेंट गाईज? हाऊ इज द जोश? आता आम्ही टिळक ब्रिजवर आहोत. नको फर्स्ट स्टॉप आमचा असेल आता जेवायला. सो आम्ही जेवण करू आणि मग पुढचा प्रवास आपला करू. आणि आता मी सध्या मस्त मागे बसलो कम्फर्टेबल होऊन. तर आत्ता आमचा पहिला ब्रेक झाला आहे, म्हणजे ऑफिशियल असा ब्रेक झाला आहे. तर आम्ही थांबलो होतो इकडे CNG भरायला महानगर गॅसला. आणि CNG वगैरे भरून झाला आहे आपला. थोडा वॉशरूम वगैरे पण ब्रेक झाला आहे. तो आत्ता नेक्स्ट स्टॉप आम्ही घेऊ मोस्टली माणगावच्या पुढे, कारण माणगावला मोस्टली ट्रॅफिक मिळेल आपल्याला. कारण आता सगळेच होळीला निघतात ना गावी जायला. सो मोस्टली ट्रॅफिक एक्सपेक्ट करतो आम्ही. सो बघू आता नेक्स्ट स्टॉप जेवायला करून झालं आहे मस्तपैकी. रात्रीचे 11 वाजले आणि माणगावमध्ये आपण थांबलेलो जेवणासाठी. हे हॉटेलचं नाव आहे आपलं आनंद भुवन करून. छान जेवण होतं. आणि आता आपण लवकरच पोचतो. 5:30 वाजेपर्यंत ETA दाखवतो आहे मॅप्सवरती. सो एकदम आरामात जाऊ, काय घाई नाही आपल्याला. एकदम चिल करत जाऊ, ब्रेक्स घेत. आणि सरप्रायझिंगली माणगावमध्ये ट्रॅफिक नाही लागली आम्हाला एवढी, जेवढं की एक्सपेक्टेड होती. म्हणजे काहीच नाही, पूर्ण रिकाम आहे हायवे, काहीच ट्रॅफिक नाही आहे. सो त्याच्यामुळे ॲक्च्युली लवकर डिस्टन्स कापला आम्ही. प्यार की जादूगरी क्या चीज है, इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. क्यों चाहिए खफा हो गए हम, जुदा हो गए हम, वो
है वो रातें कोई न जाने, ये कैसी रातें ओ बरसाते, ओ भीगी भीगी यादें, ओ भीगी भीगी यादें। ना मेरे सवालों का मंजर तू, हाँ मैं सूखा सा सारा समंदर तू, हाँ गुलाबी सीना बड़ी सुंदर सुंदर, मैं तो खोने लगा उसके नशे में, बिन पिए बहका सुंदर सुंदर, वो हसीना बड़ी सुंदर सुंदर, मैं तो खोने लगा उसके नशे में, बिन पिए बहका। एक दिन उसे भुला दूंगा मैं, उसकी निशा मिटा दूंगा मैं, चाहूंगा ना मैं उस पत्थर को, जा उसे बता दे। तर आता आपण एक ब्रेक घेतलाय चहासाठी. तू रेडबुल मारायचं तर रेडबुल मार. ये चाय पिओ. येस, इकडे थांबलो आपण. कुठे गेलो नाव? गावरान चहा. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे हातकंब्याला. आणि रस्ता खूप चांगला आहे. जर हायवेचा अपडेट द्यायचा गेला तर रोड एकदम चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही तसा. आणि गर्दी वगैरे काहीच नाही, एकदम रिकामी आहे. जसा म्हणजे मुंबई गोवा असतो होळीच्या टाईमला तसं काहीच नाही आहे, एकदम रिकाम आहे. सो खूप लवकर आम्ही अंतर कापलं. आज रेकॉर्ड तोडला आहे, जो हर एक CNG पंपावरती टॉयलेटला जातो त्या भावानी आज पहिला स्टॉप घेतला आहे ऑलमोस्ट 400 किलोमीटरच्या नंतर. जो हर एक CNG पंपवर थांबतो टॉयलेटला, बट त्याने आज रेकॉर्ड तोडला आहे. अभिषेक पार्टी आज काय बोलतो? 6 महिन्यानंतर आहे. स्पेशल पार्टी आहे ती, फक्त त्यावेळेला ब्लॉक केला जाईल. स्पेशली अशी ब्लॉक. कसली पार्टी पण ती? कसली अभिषेक सांगायचं आता रिव्हील करूया का तेव्हा? मला काय माहिती. अरे आम्हाला माहिती आहे ना पण कसली येते. रिव्हील त्यावेळेला काहीच करूया आपण, डोंट वरी. गारवा गारवा वाऱ्यावर बिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभातया. आता आम्ही राजापूरच्या अलीकडे एका टपरीवर थांबलेलो होतो इकडे चहासाठी, कारण की आमच्याकडे खूप टाईम आहे अजून. कारण की ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही डिस्टन्स खूप फटफट हे केलं, कवर केलं. त्यामुळे आम्ही इकडे असंच टाईमपास करत बसलो आहे. गाडीवरतीच येते मागे गाडी, आणि खूप मस्त वाटतं इकडे बसायला असं. आम्ही आत्ताच चर्चा करत होतो की मुंबईत पण आपण असं कधी या टायमाला, किती वाजले आपलं फोकस 4:30 नाही, सॉरी 4 पहाटेचे 4. तर मुंबईत पण आपण कधी असं ह्या टायमाला बसत नाही. तू बसतोस रे, मी बसतो. तुला कोण घरून विचारत नाही, आम्हाला विचारतात रे. सॅटर्डे नाईट अँड फ्रायडे नाईट गाईज. आणि तुम्हाला जर आपण रस्त्याचं हे दिलं तर संगमेश्वर मध्ये थोडासा एक पॅच आपला खराब आहे, तेवढाच आहे, पण बाकीचा रोड तसा आहे, बाकीचे चांगला रोड आहे. एकदम स्मूथ केलेत, एकदम काही टेन्शन नाही. तो आणि एक लांजावाला पॅच थोडासा खराब आहे. सो आपण ट्रॅव्हल करत असाल तर थोडंसं सावधानी तिकडे बरंच हे घेतली पाहिजे. आणि रात्रीचा आल्यामुळे कसं आपल्याला रस्ता पण एकदम छान भेटला, एकदम स्मूथ, खूप एकदम काही नाही, म्हणजे काही 100 ला आपण traffic नाही, cruise काहीच करतो, नाही. काही प्रॉब्लेम नाही. आता थोडा वेळ चिल करू इकडे, अर्धा-पाऊण तास, आणि मग निघू पुढे. टाउटच्या मध्ये पोहे. Next morning. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली आहे आणि आम्ही इथे पोचलेलो
6च्या दरम्यान 6 वाजता पोचलो इकडे. आणि आल्या आल्या काय शूट वगैरे करायची हे नव्हती, झोप एवढं आलेली सगळ्यांना की आलो आणि पडलं सगळे झोपून गेले. तर आता 8:30 वाजले, उठलो आम्ही. थोडं फ्रेश होऊ थोड्या वेळात आणि मग निघू गोवाच्या दिशेने. आता आम्ही आहोत कोळशीमध्ये. सिंधुदुर्गामध्ये येतं ना रे, येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि आता तुम्हाला मी एक छोटंसं इथलं हे दाखवतो, टूर दाखवतो. सो आम्ही आता असं एक वॉक घ्यायला आलो सकाळी शतपावली. आणि एवढं छान फील येतं इकडे असं सकाळचा वॉक घ्यायला की आपलं रोजच्या शहराच्या वातावरणात तर आपण कधी असं म्हणजे बिझी लाईफमध्ये आपल्याला होत नाही पॉसिबल. पण इकडे वातावरण पण असं म्हणजे छान थंडी आहे, म्हणजे अशी काय एकदम हे नाही, जास्त नाही, नॉर्मल थंडी आहे, पण मस्त वाटतं आहे. सो बोललो त्याला एक राऊंड मारून येऊ. वेगळ्या प्रजातीचं माकड भेटलं आपल्याला जंगलात. सो हे आपलं घर होतं इकडे, ज्यामुळे तुम्हाला म्हटलेलं मी टूर देईन. सो तिथून समोर गेट आहे, तिथून आपण असं आत आलो की तिथे समोर एक रूम आहे. इथे एक रूम आहे, इथे आपण स्टे केलेला. म्हणजे सकाळी आलेलो आम्ही, 4 तासाची झोप काढली आम्ही इकडे, 3-4 तास ऑलमोस्ट. आणि आता पुढे जाऊ दे, इकडे एक तुळस आहे. हे पूर्ण बाजूला अशी मोकळी जागा. इथून अशा पायऱ्या गेलो खाली की इकडे समोर एक खोली आहे. आणि सकाळचं खूप छान सुंदर वातावरण आहे इकडे. मी उभ्याही काही व्हिडिओ काढले आहेत, पण मी बघू ट्राय करेन ते व्लॉगमध्ये टाकायच्या, कारण मी त्या उभ्या व्हिडिओ ॲक्च्युली काढल्यात इंस्टावर स्टोरी टाकायसाठी. इथे अजून एक तुळस आहे. आणि हे एक असं थोडं पडकं असं घर आहे. आणि इकडे सगळी मागे ही पूर्ण बाग आहे, सगळी त्यांचीच जागा आहे ही सगळी बाग वगैरे. समोरून ऊन येते म्हणून ते थोडं असं हे दिसत असेल. हे बघा, ही सगळं आपलंच आहे. अजून पुढे गेल्यावरती हे बघा, इकडे असं आहे सगळं. आणि इकडे टॉयलेट बाथरूम साधे. आणि हा इकडे आहे पाण्याचा बंब, जिकडे की एकदम उकळतं पाणी आहे. इकडे काही आपलं मुंबई सारखं किती गिझर वगैरेची काही सिस्टम नसते. सो इकडे असं ह्याच्यावरती लाईक नॅचरली गरम पाणी करून मिळतं आपल्याला आंघोळीसाठी. आणि इथंही अजून एक खोली आहे. आणि इकडे ॲक्च्युली जी सगळी झाडं वगैरे आहेत ह्यांना असं नेट लावलेला असतो, कारण की इकडे कसे रात्रीचे प्राणी वगैरे येतात जंगली. सो ते कधीतरी अटॅक वगैरे करतात त्यावरती. सो त्यासाठी असं ह्याला नेट वगैरे लावलं आहे. तर आता माझ्या हाती ही गाडी लागलेली आहे, ही इकडे असते ह्याच घरात. सो असं सोहमने रँडमली चावी आणली तिची आणि बोलला बघ चालू होते का. आणि चालू केली तर लकीली एका किकमध्ये स्टार्ट झाली ती. सो एक राऊंड मारून आलो मस्तपैकी तिच्यावरती मोठासा. आणि आता
म्हणजे ह्यांचं कुलदेवीचं मंदिर आहे, तिथे आलो आता त्यासोबत. पण आम्ही अंघोळ वगैरे काहीच केली नाही आहे. मग आम्ही आमच्या फार्मवर जाऊनच आम्ही पूर्ण फ्रेश वगैरे होऊ. त्यामुळे मी मंदिरात जात नाही आहे. पण मंदिर पण छान आहे हे असं इथे. हा एक CNGचा ब्रेक झाला आहे आपला दिवसाचा फर्स्ट. आणि ब्रेकफास्ट वगैरे आपला झाला आहे करून. सो आता आपल्या गाडीत 550 रुपये CNG बसलेला आहे. आणि आता आपला प्रवास सुरू झाला आहे गोव्याचा. तो चला. आणि आता आमच्या ग्रुपमध्ये अजून एक ब्लॉगर ॲड झालेला आहे. कुठे गेला रे? हॅलो गाईस, येस, हा बघा नवीन ब्लॉगर आहे हा. सबस्क्राईब, ये कमेंट, शेअर. अथर्व व्लॉग्स. काल आपण जेव्हा रात्री गेलो होतो तेव्हा वेदर खूप प्लेझंट होतं. म्हणजे चांगली थंडी होती थोडीफार अशी, म्हणजे गुलाबी थंडी होती. पण आत्ता जे आहे ते टेम्परेचरमध्ये असं एकदम ड्रास्टिक चेंज झालं आहे. जे फक्त आम्ही गॉगलसुद्धा घातला आहे, यांनी पण घातला आहे. आणि बाहेर खूप जास्त कडक ऊन आहे. आणि टेम्परेचर आता आहे लिटरली 33-34पर्यंत गेलं टेम्परेचर. सो आता आम्ही होप करतो की गोव्यात पण असंच टेम्परेचर मिळेल आपल्याला. पण तिकडे असं ऐकलं आहे की रात्रीचं थोडं टेम्परेचर ड्रॉप होतं, लाईक प्लेझंट वेदर असतं, लाईक 24-20 असं काहीतरी असतं. अच्छा, ठीक आहे. माझं बघू तिकडे कसं आहे. एक मिनट. तर आता जस्ट आम्ही इथे पोचलो आहे आपल्या फार्मवरती, राऊत फार्म. वाजलेत 1:20. आता इथे आपले अनपॅकिंग चालू आहे सगळी. जी वरती बॅग लावलेली आपण ती आता पूर्ण रिकामी केली आहे. इकडे सगळे बॅगा वगैरे रिकाम्या झाल्या. आणि हे असं सगळं आपलं फार्म हाऊस आहे इथे. आणि समोर पूलसुद्धा आहे जिकडे की आम्ही आता उड्या मारणार आहे. हे झुमका नाही होत. सो आता रूमवर जाऊ, थोडं चेंज करू आणि येऊन पटकन पूलमध्ये उड्या मारायच्या. आणि जेवणाचा असं काही खास प्लॅन नाही आहे. 2-3 नॉर्मल असे स्टार्टरचे आयटम आणलेत, तेच खाऊ. कारण सकाळचा थोडा तसा नाश्ता हेवी होता. सो काय असं हे नाही आहे. सो मित्रांनो, पाहिलं असा काहीसा आपला रूम आहे. मी तुम्हाला आता एक छोटासा रूम टूर देतो, कारण रूमच छोटासा आहे. तो काय मी मोठा रूम टूर देऊ शकत नाही. हां, घाल कपडे घाल. तर ही अशी रूम, वाईड अँगल, येस, अशी रूम इकडे सुरू होते आणि इकडे थांबते. जास्त मोठी नाही आहे. फक्त इकडे एक बेड आहे, इकडे 2 जणं झोपणार, इकडे 2 जणं झोपणार. आणि इकडे बघा तुमचा भाऊ. आणि मी हा जो ट्रायपॉड आहे मी कालच नवीन घेतला आहे विकत, खास आपल्या या ट्रिपसाठी. खूप धावपळ झाली तरीही वेळात वेळ काढून गेलो मार्केटला आणि घेऊन आलो नवीन. आणि वेदांत काय बोलतो, कसा होता एक्सपिरियन्स आमच्यासोबत? अजून तरी एक्सपिरियन्स चालू झालेला आहे. बट नाही, रोड ट्रिपचा आत्तापर्यंतचा. अच्छा, एक नंबर. अच्छा था ना. ॲक्च्युली कसं आहे, हा माझा कॉलेजचा मित्र आहे आणि बाकी सगळे आम्ही शाळेतले मित्र आहोत. सो लास्ट टाईम पण आम्ही एक ट्रिप एकत्र केली होती, म्हणून ह्यालाही सगळे ओळखतात. सो हाही जॉईन झाला आपल्या या ट्रिपला. आणि इथे बघा असं एक हे आहे, बाहेर थोडीसा व्ह्यू आहे. आणि हे वॉशरूम आहे, हे आता मी दाखवत नाही. आणि मागे असं काहीसं जास्त काही नाही, नॉर्मलच व्ह्यू आहे. सो आता फटफट चेंज करू आणि आपण पूलमध्ये जाऊ. या कसे आळशी मित्र भेटलेत सगळे. हे बघा तुमचा भाऊ मस्त कपडे चेंज करून रेडी झाला आहे पूलमध्ये उतरायला. आणि हे बघा रूममध्ये कोण नाही. तो आता ॲक्च्युली कसे आमचे 2 रूम आहेत. तर एका रूममध्ये हा एक जण गेला आहे टॉयलेटला आल्या. आणि एक जण हा इथे व्हिडिओ कॉलवरती बिझी आहे. तो दुसरा इथे गेला आहे टॉयलेटला. हा पण अजून नाही आलेला. हा पण रूम खाली आहे. बघा हा दुसरा रूम आहे आपला. हा पण रूम खाली आहे. आणि जे दुसरे बाकीचे 2 जण आहेत, सोहम आणि अथर्व, ते ॲक्च्युली गेलेत. ते तुम्हाला मगाशी म्हटलं ना आम्ही स्टार्टर मागवलेले, तर ते आणायला गेले स्टार्टर्स. आणि थोडं माइंड करा की मी चष्मा नाही घातला आहे.
कारण तो गाडीत राहून गेला चष्मा ॲक्च्युली, म्हणून असंच फिरतोय विदाऊट चष्म्याचा. अरे बाबा चल ना. मला ना सांगायचं मग. कोणाशी बोलतोय व्हिडिओ कॉलवर? कोणाशी बोलतोय व्हिडिओ कॉलवर? ये हॅलो, से हाय टू माय ब्लॉग. पुढील स्थानक कोणते? पुढील स्थानक कोणते? ब्लॉग एडिट होऊन यायला अजून लागेल, महिनाभर लागेल. अरे आता गेल्या आता जॉबला लागणार आहे ना, तर थोडा टाइम लागेल भाई. आता जसं की आता ह्याचं हा जो आहे ना, त्याचं आता लग्नाचं वय झालं आहे. सो आता आम्ही असं विचार करतो आहे की हा जो व्हेन्यू आहे खूप चांगला व्हेन्यू आहे इकडे. हा बघा ना, इकडे स्टेज वगैरे सुद्धा आहे. समोर 100-200 लोक माणसं बसण्याची कॅपॅसिटी आहे. सो आम्ही आता विचार करतो आहे की ह्याच्या लग्नाला आपण हाच व्हेन्यू बुक करायचा आहे. ब्लॉगमध्ये सांगितलं हा व्हेन्यू बुक करायचा आहे आपण. हा ना, येस. तुम्ही सगळे सुद्धा इन्व्हायटेड आहात या वर्षात किंवा मॅक्झिमम पुढच्या वर्षात स्टार्टिंगला लग्न आहे भावाचं. पुढच्या वर्षी गोव्याला आपण जोडप्याने येणार. आपण नाही, तो. तर आता जेवण बिवण सगळं करून फायनली आम्ही निघालो आहोत पूलवर जायला. सध्या तरी मी आणि हाच निघालो आहे, बाकी सगळे वरती आहेत तिकडे. तो बघा तिकडे त्यांची तयारी सुरू आहे. आम्ही आमचा टॉवेल घेऊन निघालो आहे. जे येतील ते येतील, नाहीतर आपण मजा करू पूलमध्ये जाऊन. आणि सध्या तरी असं ठरलं आहे की पूलच्या नंतर आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत सनसेट बघायला. आत्ता ठरलं आहे असं, ते काय नक्की नाही आहे, ते थोड्या वेळाने चेंजही होऊ शकतं. सो आता जाऊ आणि पूलमध्ये डुबकी मारू. तर आता आपण पूर्णपणे रेडी झालो आहोत आणि फ्रेश होऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे करून. सो आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे, आपण वॅगेटॉर हिलला चाललो आहे सनसेट बघायला. सो लेट्स गो. आम्ही आता एक वॅगेटॉर हिलच्या हिल टॉप व्ह्यूवरती आलो आहे आणि इकडून एक खूप छान व्ह्यू दिसतो असा, तो की तुम्हाला दाखवतो आता. तो तिथे समोर छानपैकी सनसेट होतो आहे. इथे आपण गाडी पार्क केली आहे अशी, आणि हा इकडे मस्त अथांग समुद्र दिसतोय. तो खाली अंजुना बीच आहे पूर्ण, आणि इकडून पूर्ण असा व्ह्यू दिसतो. आणि इकडे यायला रस्ता खूप जास्त खराब होता. खराब आहे, खूप जास्त ऑफ रोडिंग होती. लाईक रस्ता खूप उबडखाबड होता. सो थोडा प्रॉब्लेम झाला गाडी चालवताना, कारण 7 लोक होते एक तर गाडीमध्ये. पण कसं मॅनेज केलं आणि फायनली आम्ही आलो इकडे. आई तिकडे खूप जास्त पीस आहे, कोणी नाही आहे इकडे. लाईक 2-3 लोक आहेत आमच्याशिवाय, आणि फक्त आम्ही आहोत इकडे. आणि खूप मस्त असा इकडे नजारा आहे, आणि लाईक खूप छान वाटतं इकडे बसून. असं समोर समुद्र आहे आपल्या मस्तपैकी, तो बघत बसायला. तुम्हालाही दाखवला आहे मी समुद्र. सो तुम्हीसुद्धा व्हर्च्युअली एन्जॉय करा ते व्ह्यूज. बाहेरून काढायला पाहिजे होती गेला पण धड उतरत
कुठे आहे रॉस ऑमलेट बोलत दोडा मार्गला चालू असतो हो फटाफट जायला लागेल आवाज कमी कर. हां थांबा पाहिजे रॉस ऑमलेट खाल्लं तुम्ही मी खाल्लंय मी नाही खाल्लं. तिखट आता लास्ट क्लिपच्या नंतर आम्ही आलो आपल्या रूमवरती. जेवण वगैरे केलं बाहेर मस्तपैकी आणि आलो आम्ही रूमवरती. सो आता यानंतरचा प्लॅन असा आहे की आपण जाणार आहे गावात होळी उभं राहायला. पण मी विचार करतो की हा वाला व्लॉग आपला इकडेच एंड करावा, कारण की आय गेस काल रात्रीपासून सुरू आहे तर बराच मोठा झाला असेल. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आणि थोड्या वेळात मी नवीन एक व्लॉग चालू करेन. सो त्यामध्ये आपण पुढची आपली प्रोसेस दाखवू. चलो बाय बाय.